जर कोणाला माझी भूमिका विसंगत दिसली तर त्यांना सांगू इच्छितो की मी माझ्या भूमिकेबाबत सातत्यपूर्ण दिसावे असा माझा अट्टाहास नाही. माझ्या सत्य शोधण्याच्या प्रवासात मी अनेक कल्पनांचा त्याग केला आणि बऱ्याच नवीन गोष्टी शिकलो. माझ्या विवेकावर विश्वास असेल तर ती व्यक्ती माझ्या एकाच विषयाबाबत दोन भूमिकांपैकी नंतरच्या भूमिकेवर विश्वास ठेवेल. एप्रिल 1933 हरिजनमध्ये. किती सुटसुटीतपणा आहे विचारात. मोहनदास करमचंद गांधी. स्वातंत्र्याच्या सुमारास झालेल्या दंगलीच्या वेळेस गांधीजी भारतात पूर्वेला फिरून दंगली थांबवत होते. तेव्हा भारताचा व्हाईसरॉय माउंटबॅटन म्हणाला, पंजाबमध्ये 55,000 सैनिक तैनात आहेत आणि तरीही मोठ्या प्रमाणात दंगली सुरू आहेत आणि तिथे पूर्वेला फक्त एक माणूस आहे आणि दंगल नाही. आता दंगली होण्यावरच ज्यांचे अस्तित्व अवलंबून आहे, दंगली घडवून आणण्यात ज्यांचा छुपा हात असतो, अशांना हा माणूस का बरं प्रिय वाटेल. त्याच माउंटबॅटनने गांधीजींबद्दल काढलेले उद्गार होते, गांधी इतिहासात बुद्ध व येशू ख्रिस्त यांच्या बरोबरीने ओळखले जातील. त्यावेळच्या अनेक नेत्यांबरोबर गांधीजींचे मतभेद होते, पण त्या सर्वांना गांधीजींबद्दल आदरच होता. सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये गांधीजींच्या नावाने एक तुकडी होती. रवींद्रनाथ टागोर यांचे देखील मतभेद होते, परंतु त्यांनीच गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली. त्यांचे उद्गार आहेत, महात्मा गांधी आले आणि भारताच्या लाखो निराधारांचे आधार बनले. ते सोडून दुसरं कोण आहे ज्याने कोणत्याही संकोचाशिवाय इतक्या मोठ्या जनतेला जसे आहे तसे स्वीकारले. गोपाळकृष्ण गोखले म्हणतात, तो माणसांमधला एक खास माणूस, नायकांमध्ये एक खास नायक आणि देशभक्तांमध्ये विशेष देशभक्त आहे. त्या माणसात भारतातील मानवता उच्च कोटीला पोहोचलेली दिसते. भारतातील समकालीन नेत्यांनी गांधीजींबद्दल बरेच लिहून ठेवले, पण त्या व त्यानंतरच्या काळातही सोशल मीडिया वगैरे नसताना जगभरात अनेक उत्तुंग व्यक्तींनी गांधीजींना आपला आदर्श मानले होते. आजही जगभरात अनेक देशात गांधीजींचे पुतळे व स्मारके आहेत. अनेक ठिकाणी भारताचा उल्लेख बुद्धाचा देश किंवा गांधीजींचा देश म्हणून केला जातो. अनेक जण त्यांना त्यांच्या लढ्याची प्रेरणा गांधीजींकडून मिळाली असे मान्य करतात. 2009 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना तुम्हाला संधी मिळाली तर कोणाबरोबर जेवण करण्याची इच्छा आहे असं विचारलं. त्यावर उत्तर होतं, यादी मोठी आहे पण ती व्यक्ती गांधीजी असेल जे माझ्यासाठी खरे हिरो आहेत. ओबामा असेही म्हणाले की गांधींमुळे मी आज अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदी आहे, कारण वर्णभेदाविरोधात लढ्यामागे गांधी हे प्रेरणास्थान होते. दक्षिण आफ्रिकेचे हिरो व राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला हे गांधीजींना स्वतःचे गुरु मानतात. ते म्हणाले, दक्षिण आफ्रिकेच्या परिवर्तनात गांधीजींच्या कल्पनांची फार मोठी भूमिका आहे. त्यांच्या शिकवणुकीमुळेच आम्ही वर्णभेदावर मात करू शकलो. व्हिएतनामचा क्रांतिकारक हो ची मिन म्हणत असे की मी किंवा माझ्यासारखे इतर क्रांतिकारक दिसत असलो तरी आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष महात्मा गांधींचे अनुयायी आहोत, ना यापेक्षा काही कमी ना काही जास्त. मेक्सिकन अमेरिकन कामगार लढा जो सेजार चावेज यांनी चालवला, त्याच्यावर गांधीजींचा प्रभाव होता. ज्यांनी असहकार, उपोषण या गांधीजींच्या मार्गाचा अवलंब केला होता. गांधीजींबद्दल म्हणाले, ते अहिंसेबद्दल फक्त बोलत नव्हते तर त्यांनी आम्हाला तो मार्ग न्याय व स्वातंत्र्यासाठी कसा उपयुक्त आहे हे दाखवलं. बीटल्स या जगप्रसिद्ध बँडचा जॉन लेनन व पत्नी योको यांनी व्हिएतनाम युद्ध संपवण्यासाठी प्रदर्शने केली, तेव्हा गांधीजींची प्रेरणा त्यांच्या संगीतावर देखील आहे असं म्हटलं होतं. अमेरिकेचा हिरो व सिव्हिल राईट्स मानवी हक्क लढ्याचा मुख्य मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी वर्णभेदाविरोधात लढताना व आफ्रिकन वंशीय अमेरिकन नागरिकांच्या हक्कांसाठी लढताना अहिंसेचा मार्ग स्वीकारला. तो म्हणे, येशू ख्रिस्ताने आम्हाला ध्येय दिलं आणि महात्मा गांधींनी डावपेच शिकवले. नोबेल विनर फ्रेंच साहित्यिक रोमन रोलंडने लिहिलं, गांधी फक्त भारतासाठी नाही, इतिहासासाठी मोठा नायक आहे, ज्यांच्या कथा सहस्त्र वर्षात दंतकथा समजून सांगितल्या जातील. 20व्या शतकातील सर्वात महत्वाच्या व्यक्ती यात टाइम्स मॅगझिनने गांधीजींना दुसरे स्थान दिले. पहिल्या स्थानावर होता अल्बर्ट आइन्स्टाईन. आइन्स्टाईन म्हणाला, गांधीजींचा दृष्टिकोन हा जगातील सार्वकालीन राजकीय नेत्यांपेक्षा जास्त प्रबुद्ध आहे. पुढच्या अनेक पिढीसाठी गांधीजी आदर्श आहेत. अमेरिकेचा पर्यावरण कार्यकर्ता व उपराष्ट्रपती अल गोर आपल्यावर गांधीजींचा फार मोठा प्रभाव आहे असं म्हणत होते. जागतिक तापमान वाढ विरोधात लढत असताना गांधीजींचा सत्याग्रह हा मार्ग लोकसहभागाने व प्रामाणिकपणे लढण्यासाठी फार प्रभावी मार्ग आहे असं त्यांनी मानलं. लुई फिशर या प्रसिद्ध पत्रकाराने गांधीजींच्या मृत्यूसमयी लिहिलं, कमरेला पंचा गुंडाळणारा एक साधा माणूस दूर भारतात मेला आणि माणुसकीने अश्रू ढाळले. 1997 मध्ये स्टीव्ह जॉब्सने आपली दुसरी खेळी सुरू केली तेव्हा भरगच्च सभागृहासमोर
गांधीजींच्या मोठ्या फोटोसमोर उभे राहून म्हटले, हे जग आहे वेड्यांकरता, वेगळ्या वृत्तीच्या बंडखोर हलवून टाकणाऱ्यांकरता. कारण ज्यांना पुरेसं वेड असतं तेच जग बदलू शकतात. ही प्रेरणा गांधींची होती. जगप्रसिद्ध साहित्यिक व नोबेल अवॉर्ड विनर जॉर्ज बर्नार्ड शॉ याने गांधीजींची तुमच्यावर छाप काय याचे उत्तर दिले, हा प्रश्न तुम्ही हिमालयाची छाप विचारल्यासारखा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष यू थांत लिहितात, गांधीजींचे बरेच सिद्धांत जगभरात उपयुक्त ठरू शकतात. माझी आशा आहे की येणारा काळ अहिंसेचा मार्ग शांततामय बदलासाठी जगाला किती उपयुक्त आहे हे दाखवेल. द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन या पुस्तकाचे लेखक व अमेरिकन इतिहासकार विल ड्युरांट महात्मा गांधींबद्दल गौरवोद्गार काढतात. फ्रान्सिसी या संतानंतर इतिहासात इतका अलिप्त, शांत, सरळ, साधा आणि शत्रूवर देखील क्षमाशील व्यक्ती पाहिला नाही. भारताने बुद्धानंतर इतका आदरणीय व्यक्ती गांधींच्या स्वरूपात आपल्याला दिसत आहे. ती एका संतांनी नेतृत्व केलेली एक क्रांती आहे. अमेरिकन लेखक पल बकने महात्मा गांधींच्या हत्येनंतर लिहिले होते, ते योग्य होते, त्यांना माहिती होते. त्यांना माहिती होते ते योग्य होते. आम्हा सर्वांना माहिती होती की ते योग्य होते. त्यांच्या मारेकऱ्यालाही माहिती असेल की ते योग्य होते. हिंसेचा मूर्खपणा जितका लांब चालेल तितकं तेच सिद्ध करतील की गांधीजी योग्य आहेत. शेवटी म्हटलं की जगातील हिंसा विदीर्ण करणारी आहे. हे भारता तुझ्या गांधींच्या लायक बन. रिचर्ड बट ॲटनबरा याला गांधी चित्रपटानंतर विचारले तेव्हा सांगितले, गांधीजींचा सर्वात जास्त प्रेरक काय वाटतं? या प्रश्नाला गांधीजींनी दिलेले उत्तर होते, धैर्य व अहिंसा हे वीरांचे शस्त्र आहे, ते भित्र्या माणसांसाठी नाही. ही तर काही निवडक उदाहरणे दिली. जगभरातील अशा अनेक प्रतिभावान व प्रेरणादायी व्यक्तींची प्रेरणा असणारा हा माणूस. आता ज्यांचं अस्तित्व ओळखच फक्त गांधी विरोधक इतकीच आहे, त्यांच्याकडनं कसली अपेक्षा आणि कसलं काय? तो आज असता तर त्याच्यावर टीका करणाऱ्यांवर सुद्धा फक्त करुणाच दाखवली असती. अर्थात याचा अर्थ त्यांची योग्य मार्गाने चिकित्सा होऊ शकत नाही असा नाही. खरं तर ती कोणाचीही व्हायला हरकत नाही. पण हा विषय इतर वेळी. धन्यवाद.